नाही घामाला काय तेवढीच तुमची काही भीड नाही. काय बोलतो आम्ही जाऊ मला काय रे हा ट्रॅक इतका वरती असणार आहे आणि ॲक्च्युअली इतका वरती असणार आहे. तर स्वागत आहे मित्रांनो सगळ्यांचं एका नवीन थंड व्हिडिओमध्ये. काय थंड का म्हणते कारण की थंडीचे दिवस आहेत म्हणून. तर तुम्ही बोला असाल एवढ्या रात्री हा कुठं जातो आहे स्टेशनला काय करतो आहे. 1 मिनिट फोन आला. तर आपण निघालो भीमाशंकरला. मागच्या वेळी जसं त्र्यंबकेश्वरला जाऊन आलो तर आपल्या गँगसोबत जाऊन आलो होतं, म्हणजे आपलीच ही पण गँग आपलीच आहे. भावांसोबत जाऊन आलो तर ह्यावेळी जातो आहे आपल्या ऑफिसच्या पोरांसोबत जातो आहे. आपली गँग आता सध्या जरा बिझी आहे कामात वगैरे. तर सगळे ठाण्याला भेटणार आहेत. ठाण्याला भेटून तुम्हाला दाखवेन कोण आहे. सगळे एक नमुने आहेत, ठीक आहे. सो आणि आपण जातो आहे बाय ट्रेकिंग जातो आहे, जी भीमाशंकर अभयारण्य तिकडून जातो आहे. सो वेगळा एक्सपिरियन्स असणार आहे. विदाऊट प्राईम बाहेर पडलो मी कुठं बाहेर जाताना, कारण की दरवेळी बाहेर पडतो तो आपली प्राईमसोबत असते. सो हा एक्सपिरियन्स वेगळा असेल. मी पण एन्जॉय करेन, तुम्ही पण एन्जॉय करा आणि सोबत राहा. तुम्हाला सगळं दाखवेन, ठीक आहे. पावसात पण चालतो. हा डीजेचा आहे ना ह्याच कंपनीचा 1-1.5 लाखाला आहे. भावना आपली पब्लिक आले परत गेला आगायला. सगळेजण म्हणजे ऑफिसचे सगळे आहेत आपले भाऊ. तर ती सगळे जमा झाले आहेत. ते गणेश्वर आणि पराग भेटला होता. तर हे बाकीचे पण आलेत आणि आपली ट्रेन आहे लेट थोडीशी, म्हणजे 15-20 मिनटं लेट आहे. तर तिची वाट बघते. ती आली की आपण सगळेजण निघू आणि सगळे तयारीत आहेत, ठीक आहे. आणि एकदा ट्रेन आली की पटकन निघू. तुम्हाला मध्ये दाखवेन. हे कर्जत ट्रेन लागली, कर्जत आली. नवीन दिली असं आहे बघ. असं मस्त असा खातला असं भादू वाटतं एकदम भाग डॉट. पण नवीन आणि मीच आम्ही बघतो डोक्यावरती काय मला टोपी जादू. आपला छोटा पापा आता कोकणांना आताच बाहेर आलाय. कोकणातली परब. चला गाईस, आता आपण पोचलेलो आहोत. कोणतं स्टेशन आहे ते माहिती नाही, पण आता आपण आलो आहे नेरळला. स्टेशन नेरळला आलो आहे. मित्रांनो, आता आपण नेरळ क्रॉस केलेलं आहे. आता आपण चाललो आहे कर्जत स्टेशनला. कर्जत स्टेशनवरून आपण टॅक्सी बुक केलेली आहे, जी आपल्याला पैसे मी तुम्हाला नंतर सांगतो. त्याचा कॉन्टॅक्ट नंबर मी यूट्यूबच्या खाली देईन माझ्या डिस्क्रिप्शनवर. तिथून आपण खांडसला जाणार. खांडसवरून आपण चालत भीमाशंकरला जाणार आहोत. तर असंच आपल्यासोबत बनत राहा, एन्जॉय करा. आम्ही पण एन्जॉय करतो, तुम्ही पण एन्जॉय करा. झूप आणि भावना लय थंडी बेकार लागते. आईची कॉन्टॅक्ट एवढी थंडी लागते ना. हे बघा, हे सगळे स्वेटर घालून आले आणि आम्ही अभी हम जाते हैं अंदर, वरना हम कुड़ के ठंडी में आ जाएंगे. फायनली स्टेशनला उतरलो आपण आणि इथनं बाहेर पडूया पटकन. ते गाडीवाले काका येणार आहेत, त्यांना फोन केला होता मग अशीच 1 स्टेशन आधी. तर पटकन गाडी पकडू आणि कल्टी मारू. इथनं थंडी वाजत होती भेंडी ट्रेनमध्ये भरपूर थंडी मारण्याची. हां, इथनं वरती जायचं ना. इथनं वरती चलो आधी जरा रिकामी व्हायचं. हां, सगळ्यांना रिकामं व्हायचं आहे. थांबा. ही आमची गाडी आली आता. आम्ही वे टू खांडस, जिथून आमचं बेस कॅम्पचा ट्रेक चालू होणार.
हीच ती सवारी जी आम्हाला पोहोचवणार खांडसपर्यंत. हे आमचे मेन ब्लॉगर, आमचे बाकीचे सर्व बसले लगेच टपावर बस ना भावावरती. चला आता गाडीत बसू. कर्जत गाडी उतरून आम्ही थोडे जाडजाड काका आलेत आपल्या घ्यायला. इथून गाडी पुढे आपण खांडसला उतरायचे, तिथून ट्रेकिंगला सुरुवात होईल आपल्या. हो बसले चला. गणपती बाप्पा. आता इथनं गपचूप थोडी झोप काढू सगळ्यांनी थोडी थोडी आणि तिकडे खांडसला उतरू आपण भेटूया. ओके, आणि ट्रेकिंगला सुरुवात करू. आता काय आम्ही सकाळी 4:15 वाजता आता इथं खांडसला पोचलो. थोडं चहा वगैरे पिऊन आता ट्रेक स्टार्ट करू. त्यावर आम्ही गणरायाचा आशीर्वाद घेऊ आणि पुढचा ट्रेक चालू करू. ओके. इथं आलोय, थांबलो आम्ही आणि खायला थांबलो. थरथर तो पण तू इथे मेन बात आता काय विचारलं ह्याने सगून बोलला की खायचं वगैरे आणि चाय पिऊन जाऊ. तर आम्ही विचारलं काय खायला, काय बोलला मॅगी आणि दुसरं काय मॅगी आणि पोहे आणि मॅगी. पोहे पहिला बोलला, मॅगी नंतर बोलला. मी पहिला बोललो त्याला मॅगी कितीला विचार, कारण की का तुम्ही माझ्या आधीच्या ब्लॉगमध्ये बघाल मॅगी झाली 150 रुपयाची खाऊन आलेली. 600 रुपये घालू 4 मॅगीला. कटकट भावाकडे पैसे जाम आहेत. या बसा असा विषय झाला होता. आणि खाल्ल्यानंतर सगळं 600 रुपये झाले 4 मॅगीचे. बाबा तुझ्यासोबत स्कॅम होणारच, कारण तू स्क्रॅमलर आहे ना तुझ्याकडे. आता आम्ही चहा सांगितली आणि पोहे सांगितले. नाही त्यांना विचार ना कशा आहे दुसरा काय. चांगले अरे कसं आहे कसे आहेत विचार, म्हणजे हा, पैसे. कितीला विचार. मला वाटलं कसे म्हणजे कसं पॉइंटवर खायचं म्हणजे मोठा लपडा असतो. विचार. मी अगोदरच्या व्हिडिओत तुम्हाला सांगितलंय. आता पण आहे ना जरा विचार करू कितीला आहे तरच खाऊ, नाही तर आईला उपाशी जाऊ त्या चणा शेंगदाणे खाऊ. जास्त महाग असले की नाही खायचे ना. नाही खायचं भाव. आता सुरू काय करायची आपल्याला इथून ते तिथं. ही जी लाईट आहे ती आहे गणेश घाटातलं जे मंदिर आहे गणेश मंदिर, ती लाईट आहे. तिथून मग आपल्याला लेफ्ट मारून गणेश मार्ग निवडायचा. शिडी मार्ग सध्या बंद झाले. आता आपल्याकडे कसं खांडस बेस पॉईंटला आपण आहोत. तर इथून कसं आहे की तुम्हाला भीमाशंकर मंदिराकडे जाण्यासाठी 2 मार्ग आहेत. तर पहिला मार्ग म्हणजे गणेश घाटातला मार्ग आणि दुसरा शिडी मार्ग सध्या बंद आहे, कारण की त्याची अवस्था एकदम पावसामुळे आणि बाकी वातावरणामुळे बंद आहे. आणि गणेश मार्ग चालू आहे. तर आपण गणेश मार्गाने भीमाशंकरला जाणार आहोत. तर पुढील अपडेटसाठी तुम्ही ह्या व्हिडिओसाठी बनवत राहा. आणि पण मी काय बोलतो सर, फोटो काढलात की नाही तुम्ही? फोटो तुमच्यासोबत काढ. हा परत ह्यांनी गाणी लावली, जुनी गाणी लावलेली, एक नंबर. झोप म्हणजे ट्राय करत होतो झोपू वगैरे थोडंसं, पण कशी दणके खड्डे भरपूर होते म्हणून काही झोप येत नव्हती. म्हणून गाणी ऐकत थोडीशी आय थिंक थोडीशी झोप काढली आम्ही सगळ्यांनी. ठीक आहे. चहा मस्त होती, तर जरसा गोड पाणी भारी होता चहा. एक्सपिरियन्सच्या अकॉर्डिंगली भारी होता. बट आता आपल्याला पोहेची वाट बघायची ॲक्च्युली, कारण पोहे भूक पण जाम सांगितले. लागले. आणि आपला ट्रेक आता इथनं चालू करू थोड्या वेळातच. थोड्या वेळात आता पोहे खाऊन इथनं पटापट निघू. पावसाळ्यात कसं चिकटपणा असतो असं आहे. तो आता माझा नंबर आहे ना, बिंदा सेव करून ठेवा कधी पण. तुम्हाला काय पावसाळ्यात इथं पेट किल्ला आहे, तुम्हाला इरसालगड आहे. म्हणून आपल्या ट्रेकला सुरुवात झाली. पोहे खाऊन झाले. जसे की तिथे पोहे खायला थांबलेलो, पण धावताला कोणतरी नाही, पुन्हा धावता. काळोख भरपूर आहे यार, काळोख एवढा आहे ना. थांबा दाखवतो. हो का दिसतं का बघा पुढं, काहीच नाही. आणि चाललेले एक पोरगा. आणि मेन बात भरपूर थंडी आहे शपथ. ह्या लोकांनी काय ते जॅकेट बिकेट तरी आणलं, मी तर काहीच नाही. हा एक टी-शर्ट टाकून आलो वरती अंगावर फक्त. भावाने इथं काय नाही घातलंय, भावाच्या भावाने इथं काय नाही घातलंय. तर सरळ चालत जाऊन पुढे तुम्हाला हा बोर्ड दिसेल, दिसत नाही, भीमाशंकर मार्ग. इकडनं असं सरळ खालून आलो. सरळ न जाता आपल्याला राईड घ्यायचं आहे. आणि इकडून लेफ्ट लेफ्ट घ्यायचं. तुम्ही जरी येते ना वरती चालत असं काळकत ना, तर प्रत्येक झाडावर आहे ना छोटे छोटे बोर्ड लावलेले आहेत की लेफ्टला जायचं आहे, राईटला जायचं आहे, भीमाशंकरकडे जाण्याचा मार्ग. असे छोटे छोटे झाडावर बोर्ड लावले, प्लेट लावलेले आहेत. त्या बघत या तुम्ही. ठीक आहे.
ही लय घामाला रे. काय का नाही घामाला काय थंडी उडाली थंडी उडाली सगळ्याची. सिनेमॅटिक बघा नवीन चाललं सिनेमॅटिक. आम्ही आता किती वेळात चढतो? काय बोलतो आम्ही जाऊ मला नाही वाटत. काय रे तू इकडेच हो. आम्ही जाऊन येणार. आम्ही नवीनला पण घेऊन जाणार. उचलून घेऊन जाऊ. नाही रे बाबा, नेणार भावा तुला नेणार. तुझा पूर्ण रेकॉर्ड आज निघणार. हेच जर नवीन एक महिना केलंस ना सगळं गायब होईल. नाही करायचं. पटापट चढू. कसाला ह्यांच्या फुफ्फुसात दमत नाही रे, चढतच नाही. हे खिलाडी परत आपले नवीन खिलाडी. खरं मी तुमच्या सोबतच चालतोय. काय तुमच्यासोबत चालतंय. कधीच येत आहेत यार, तेव्हा अजून येत आहेत पटना. पटापट धपाधप चढायचं, गायब व्हायचं इथनं. 3 नंबरला आहे मी. आम्ही दिसतोय ना भूताटकी. सध्या धूपचं जॅकेट मी घातलेलं आहे. सध्या धूप जादू मी बनलेला आहे. पण मजा येते, भारी वाटतं. आता माझी तर असा इंटरेस्ट वाढलाय ना, हा सगून जातो ना आणि हा पण जातो. सर हा दमतं कसं काय मत चला. पण सगूनला बोललो मी, कुठं जाशील तेव्हा मला सांग, मी येईन. माझ्यासोबत 1-2 आणि जे चढणार आहेत असा. पण वरती येऊन आहे ना इंटरव्ह्यू भरायला लागतं. आम्हाला नव्हतं माहीत. गणपती घाटे भीमाशंकर पदरवाडी मार्ग इथं प्रवेश प्रति व्यक्ती 60 रुपये, व्यक्तीस भेटणे 60 रुपये, मोटरसायकल 50 रुपये. पण मी बोलतो मोटरसायकल कुठून आणणार आहे इथं, नाही तर माझी प्राईम आणली नसती मी, मोटरसायकल असती तर. ठीक आहे. हे बघा पदरगड ना, दिस इज अ पदरगड. हा पठार आहे पूर्ण. हा आयला बाजूला एवढा खोल आहे ना. हा दाखवतो तुम्हाला. सकाळचा काय व्ह्यू आहे. काय फिरून पदरगड. हा तो टोक नाही, तोच पदरगड. पठार आहे ना सर. आपल्याला इथून जायचं असं मागच्या बाजूला लेफ्ट साईडनं असं फिरून जायचं. पण मस्त आहे ना, मस्त आहे ना. तर आता आम्ही त्यांची वाट बघतोय. इकडून ते येतील मग आम्ही इथून स्टार्ट करू. चला ओके. खांडस ह्या गावामध्ये, आणि खांडस या गावामधून आपण वरती ट्रॅक करत आलो. आणि आपल्याला आता दिसतोय तो समोर हा पदरगड आहे. पदरगड आपल्याला पदरगडला ह्यावेळी नाही जायचं. आपण आता भीमाशंकर ट्रॅक करतोय वाया खांडस रूट. तर आधी तर मी तुम्हाला सांगतो, इथे यायला 2 वाट आहेत. एक तर गणेश घाट आणि दुसरा शिडी मार्ग. पण शिडी मार्ग बंद केला आहे, कारण की मागच्या वर्षी की त्याच्या अगोदर इथूनचे जे गाववाले आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं की जी शिडी मार्ग होता तो बंद करण्यात आला आहे, कारण की माणसं पडलेली. तर आता फक्त गणेश घाटच चालू आहे. आणि तुम्ही ते लक्ष द्याल ना, तुम्ही गणेश मंदिराकडे आलात, खाली गणेश मंदिर आहे, तिथून गणेश मंदिराकडे आलात की तुम्हाला फॉरेस्ट डिपार्टमेंटचं एक ऑफिस भेटतं. हा इकडे ह्या साईडला भेटतो तो. तिकडे तुम्हाला हे बघा, आम्ही आता 8 जण होतो. 480 रुपयाचं बिल आलं आहे, म्हणजे पावती फाडलेली आहे. पर पर्सन 60 रुपये देणार आपण. अरे 5वं ज्योतिर्लिंग आहे, मी करतोय आता ते. आणि माझं दुसरं भावांनो, पहिलं त्र्यंबकेश्वर आणि आता भीमाशंकर. असेच आम्ही पुढे उज्जैन पण करू, सगळं एक एक करू. लास्टला केदारनाथ मी बायकोसोबत ठेवलं. हरामे माणूस आहे रे किती. 11 ज्योतिर्लिंग फिरणार आपल्यासोबत, आणि ह्याला बायकोसोबत करायचं लास्टचं केदारनाथ. आता इथं एवढा टाइमपास केलाय ना, उगाच टाइमपास केलाय सगळ्यांनी. इकडे तिकडे फोटो काढायला पाहिजे. मला वाटलेलं काम नाही करत व्यवस्थित. फोटो काढायला बसले ना ते बसणार आहेत. जवळपास अर्धा पाऊण तास इथं घालवलं ह्या लोकांनी. आणि ह्या टायमात आपण वरती पोचलो असतो, मजबूत वरती पोचलो असतो. हां एक्सपिरियन्स होईल, एक्साइटमेंटच बोलते नुसतं मी वाहतो. मला काय वाटतं, येताना आम्ही याच रूटने रिटर्न यायला पाहिजे का? होय ह्याच रूटनी. काय नाही यूज करायला दुसरा रूट काय नाही यूज करायचा, ह्याच रूटनी परत यायचा सगळ्यांनी. कारण आमच्यातले काही पोरं बरोबर सगळे झाले. सुंदर आहे यार, एवढं भारी आहे ना वरती. हे हा व्ह्यू बघा, खरंच भारी आहे.
हो. काय सही आहे भेंडी. हवा आहे ना यार. इकडे छोटी छोटी घरं आहेत, ती दिसत पण नसेल. एकदम पुढे अशी छोटी छोटी घरं आहेत आणि ही एकदम खोल दरी आहे, अशी खोल दरी. आणि हा आपला असा डोंगर आहे वरती. अरे भारी वाटतं यार, असा बाहुबलीवाला सीन वाटतं. धीवरा एक नंबर. अच्छा इकडे होता हे भाई. पायानं बघा दगड वगैरे मारून टाकून द्या. खाली गेला ना 35,000 चला चला पुढे चला. चल पळा. किती शांत आहे ना, एवढा भारी वाटतं एकदम. म्हणजे वरतीट आहे. ठीक आहे, पाय बी दुखतात, टाईमपास झाला ठीक आहे, पण एवढं आहे ना इकडं आहे वरती. एकदम सायलेन्स. एवढं सायलेन्स आहे ना. पुण्याला ही जी मजा येते ट्रेक करत जाणार पुण्याला नसतं आले. ती आपण जर पुण्यावरून बस करून गेलो असतो, बसने किंवा बाईकने गेलो असतो. बाईकची मजा आली असती फक्त, पण ते कसं नुसतं रोडलाच राहिलं असतं. ट्रेकिंगला वेगळा एक्सपिरियन्स असतो, खरं असतो रे. भले पाय बी दुखतात पण मजा करत करत बोलत चालत. पण जर नोटीस केलं असेल पाय पण सुरुवातीचा जो एक टप्पा होता हा तेव्हाच अर्ध्या दुखतात. तासाचा. आता आता काय नाही वाटत. गणेश घाटा ते मंदिरापर्यंत, गणेश मंदिरापर्यंत तिथपर्यंतच पाय दुखले. त्यानंतर काहीच थकवा जाणवत नाही. फक्त आता पाय चालतायत आणि आम्ही चालतोय आजूबाजूला बघत मस्त सुंदर निसर्ग. हा ना, आणि पक्ष्यांचा आवाज येतो ना, एकदम भारी येतो पक्ष्यांचा. किलबिलाट आहे एकदम, किलबिलाट. कुठं मंदिर आहे? इकडून कसं, इकडून रस्ता आहे. हे बघ इथं दिलाय आणि इथं दिलाय. हा बंद केलाय तो, आणि हा बंद केलाय. मग हा रस्ता आहे. बघ इथं पेटवलेलं आहे आणि ही झोप असं झोपडी टाईप बांधून ठेवलं आहे. म्हणजे इथं कोण समजा राहिला अडकला तर स्टे करू शकतो आरामात. आराम करायला वगैरे. पावसाचं असेल तर हे वरती झावळे टाकत असतील त्या टायमिंगला. सो कसं एकदम हे करून ठेवले, प्रॉपर अरेंजमेंट. स्वस्त चुकलो भावांनो. हा पडला. तुम्ही तिकडे सरळ जाऊ नका. तिथं जो बोर्डची निशाणी दाखवली ना त्याच निशाणीने या. आता कॉल लावला या लोकांनी. वरती जा, म्हणजे हाच रोड आहे वरती. खेकडा वगैरे. खेकडा हो, खेकडा व्हाईट वाला आहे, पण चिंबोरी दाखवली अशी. आपल्या गावाला कसं चिंबोरी असतो तेव्हा येतो खेकडा. खेकडा अर्ध्या टप्प्यात पोचलोय आणि हा वरती पठार आहे. आणि एवढ्या वरती हा इकडं घर आहे एक. भेंडी या घरात जे राहत असतील त्यांचं कसलं भारी. सोलार पॅनल पण आहे. हां, सोलार पॅनल. शांतता आहे पण काय सुकून असेल यार, एक नंबर सुकून असेल. तिथे गेलाय बघ भीमाशंकर मार्ग. त्याला मारून मी एक दिवस.
आता तर खरं कोण मारेन. हा पूर्ण वरती चढायचा आहे. हा तुम्हाला म्हणजे तो ह्याच्यामध्ये कॅमेरामध्ये काय दिसतंय काय माहीत नाही, पण हा पूर्ण चढायचा आहे. सांगतो हे बघा एवढा वरती चढायचा आहे. सध्या तर रस्ता हाच दिसतोय वरती चढायचा. हा खतरनाक काय खतरनाक मजा येणार आहे आपल्याला तर भाई. मोठी अशी एक्साइटमेंट येते असं वरती चढायला. बोललेला ना की एक पॅच आहे वरती, हां तो हाच आहे. अच्छा हा वाला आहे पण भारी आहे यार. लय खाली आहे रे. एवढा वरती सरळ चालत आला. अजून वरती जायचं. अजून एक तास आहे वरती बोलतात. आता लोक जे चालत गेले ना खाली, आता वाजलेत किती 9 वाजलेत आय थिंक 10 वाजतील. पण आम्ही नॉर्मली पोचायला कितीला पाहिजे होतो 8 8:30. नवीनची हालत खराब झाली. तर आपण खराब आहे. तुम्हाला दाखवतो आपला मेंबर त्यातला. यो नवीन भाई बसलाय बघा मानगड मांडी घालून खाली. आणि हा नुसता फोटो काढतोय. नंबर चालतोय. घंटा फोटो 1 नंबर चालतो. पुढे 1 नंबरला मी लीड घेतोय. 10 वेळेला फोटो काढला असता. मागे मागे माझ्या मागे येतात. हा ना व्ह्यू दाखवतो तुम्हाला. तिथे खाली होतो मग अशी बोललो ना वरती सरळ चढायचं आहे. तर हा तो घर तो तिथं बसलो होतो आपण आणि एवढं वरती आलं. शपथ आपण चढलो असतो कंटिन्यू, पण नवीन साला दमतं आहे. त्याला दमलत तो बिचारा. त्याचा वजनच त्याला पेलत नाही. आणि त्यासोबत बाकी कोण नाही एवढा दमत आहे. तोच फक्त एवढा थकतोय म्हणून त्यामुळे थांबतोय. हे इथं सांभाळून या. हाय हाय कठीण आहे इथं लय बेकार रस्ता आहे रे. लॉग को लॉग मिला. ते नवीन हे ते पिंडासारखं आहे. भीमाशंकर आहे का ना सही. ह्या शांततेत येऊन एवढं भारी वाटतं ना. पक्ष्यांचा आवाज पण ह्या साल्यांचा नुसता आवाज येतो खालना. येते आवाज तुम्हाला भारी येते. बघू का किती किलो कमी करून जाणारच सांग तिथे. हे बनवणे 2 किलो कमी पाहिजे. पाणी पाहिजे का. चला उठ. हा तू तर चाल पहिले. अरे चल ना तुला पुढे सरकायचं. अरे प्रथमेश आहे माझ्या तू चाल. तू चल तू लोटतो रे वो मी फेक देईन बरं तुला. नाही चल. रॉक लेगनर आता लाल झालंय. अरे सरळ पाय सरळ सोड. चांगल्यासाठी आलो तर. हरिश्चंद्र पण नॉर्मल आहे एवढं नाही. दूरूनच मस्त. आता मी एवढं थांबतो ना माझ्या पाय दुखतोय. कुठे आला रे. मला हरिश्चंद्रचं त्या साईडला बॅक साईड. किती लांब आहे. जाऊ ना येशील ना तेव्हा. रे असं रे दगड जास्त त्रास होतो. त्रास होतोय का. अरे तिथे सरळ होतो तिथे काही त्रास झाला नाही झाला ना सरळ. हे कसं होतं तू जसं पाय टाकतोस ना संपलंय पाणी द्या रे. तू म्हणून तुला बोला आवळा घे. आवळा झोपत दे ना बॅगेत आहे ना. अरे हे त्याला आवळा दे से. लवळा
आवळा अरे भाई म्हणजे गणेश यार असं अहो, एवढं पाणी असून बघितलं, एवढं पाणी असून च्या गावात मला शेल्टर भेटलंय. थोडा दूर आहे. थांब जाणार मी तुम्हाला सांगणार तुम्ही अर्धा तास बसणार पण तेवढं तुमची कॅपॅसिटी नाही. याच्या पाठीमागे जायचे बघा, ह्याच्या वाडी का याच्या पाठीमागे असं गोल जाणार की सरळ जाणार? नाही असं असा गोल ना, हा मग हे बोललो ना गोल आहे. आता इथनं उभा आहे की सरळ आहे? थोडे आता इथपर्यंत मग इथनं सरळ आहे ना, हे इथनं सरळ आहे. असा गोल आहे, असा सरळ आहे, सरळ आहे. हा अजून वरती ना. खूप वरती आला. काय खोल आहे खाली. टाकतो चढल्यास का असं कधी? नाही. पहिल्यांदा आहे? पहिल्यांदा तर खूप चांगलं केलं. हाय वरती चढण्यासारखं म्हणजे एवढं काही सोपं नाही आहे, कठीण आहे. पण खरोखर जर चढेल ना त्यांनी यावा, ज्याच्यात दम आहे त्यांनी यावा. नवीन आता ट्रेक वाटायला लागला. आता ट्रेक वाटतोय ना. हां वाटायला लागला ट्रेक. नाही तर साला खाली फोटो बिटो काढत होतो ना, तिथं नकलीगिरी वाटत होते. ते बघ, आपण जिकडे जास्त वेळ थांबलो होतो तो पॅच आहे. तो ना, हा तो दरी दिसतोय. हां हा तो बरोबर तो आला होता. आपल्याला ही दरी दिसत होती. हां ही वाली समोरची तुम्हाला दाखवतो, तुम्हाला कोणती वाली. इथं होतं मग कशी आम्ही इथे होतं या पॅसेजमध्ये, आणि इकडचं दिसत होतं. आणि ही ती पिंड बघा, सुंदर आहे ना, एवढं भारी ना असं वाटतं. सरकते की बुटा लवड्या आबा मारुडे आहे जवळला तिथं ब्लॉग फिरायला यायचं, उठायला होत नाही यांच्या त्या फिरायला यायचं, फिरायला बोचा का असं झालं तिथनं बोचायचं. ट्राय करू आपण. नाही चालेल मेजॉरिटी. अजून काय? पुणे इकडे पाहिले खाली खड्ड्यात. हां असं बोचा कसं ते सिम्पल. तो गाणे कसा आला तसं झालं गाणे. तो गाणे पण असं झालं बोचा कसं, त्याच्यानं पण नाही जमला इकडे यायला. ह्याच्या आले हे लगे उगच घाबरवतात माहिती काय. भिंतीला पकडून आहे, तिकडून पकडून आहे, चांगला रस्ता आहे. ह्याची कटकट काय गरज आहे. नॉर्मल माणूस चालू शकता, सिम्पल रस्ता आहे. हे बघ हा नवीन आपला चालला आहे एवढा चांगला. आणि हां एक सांगायचं राहून गेलं, जर एवढा हा व्लॉग आवडला असेल तुम्हाला, आमची मस्ती आवडली असेल, हा ॲडव्हेंचर हा थ्रिल आवडला असेल, नवीन अजून आपण फिरणारच आहे, गोष्टी सगळ्या करणार आहे, खूप अजून हसवणार आहे, मस्ती करणार आहे, आपल्या बाईकवर फिरणार आहे. तर ह्या गोष्टीसाठी तरी एवढी मेहनत करून आम्ही वरती जातो, व्हिडिओ बनवतो आहे. तर त्या गोष्टीसाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हां हे तुम्ही पण सबस्क्राईब करा. हे सालानू आमच्या प्राईम हां नक्की करा सालानू, तुम्ही करतात नाही सबस्क्राईब रे. आहे की जे आता आला असं आहे मामा सपाटी आता माझे 2 लिंबू पाणी मग. अजून एक सांगतो सपाट आहे आता सपाट. तुमच्यापेक्षा ना, तुमच्यापेक्षा जाड माणसाचे दम लागणार आहे उतरताना. हा मामा उतरताना दम थोडी लागणार आहे, मग पटापट जाऊ का नाही. पाय जाईन खालती. अरे थोडं थांबत जाऊ. पॅचेस आले की आरामात चालायचं. आपल्या शरीराला आपल्याला बेला सांभाळता येत नाही, तर मग आपण कसं काय एवढे येणार. मग बघ रे ऐकलं. आमचं आता डिस्कशन चाललंय की उतरताना पुणे मार्गे जायचं या परत या मार्गानेच जायचं. तर त्याच्यावर आम्ही आता ओपिनियन घेऊ. मोस्टली ओपिनियन घेतल्यानंतर असं कळतंय की सर्वांना हाच मार्ग पाहिजे. परत ट्रेकिंग करत जायचं, पूर्ण पुण्यावर नाही जायचं, ट्रेनचा प्रवास नाही करायचा.
एक तर टाईम जाईल, पैसा जाईल आणि उद्या रेस्ट करायला भेटणार नाही परत. इकडनं जाऊ, पटापट जाऊ, कर्जतला उतरू आणि पटकन ट्रेन पकडून घरी. सिम्पल. तुम्हाला काय वाटतं आम्ही काय करायला पाहिजे एवढं ट्रेक बघितल्यानंतर? ट्रेकिंग जावं, सिम्पल आहे. आलो तसं जावं मजा करत. फ्रेम करायचं जबरदस्ती ते तर ते करतीलच रे. काय करत रे. आपलं प्रेम आहे त्यांच्या पोटी, त्यांचं प्रेम आहे आपलं पोटी. म्हणून सबस्क्राईब करा रे. अशा आजूबाजूचे धरा आणि नसतील कारण त्यांना जबरदस्ती दोन झापड द्या. तुम्हाला पुढे असेच भन्नाट ब्लॉग बघायचे असतील तर सौरभ ब्लॉग्सला फॉलो करा. सौरभ ब्लॉग्स नाही, प्राईम, द प्राईम. हां तेच द प्राईम चॅनल आपलं आहे. त्याच्यावर आपल्या बाईकचे पण व्हिडिओ येतात आणि असे पण व्हिडिओ येतात आणि मजाक मस्ती पण येते. येस. कधी कधी आपल्या स्क्रॅम्बलरचे POV पण येतात. पण हे अक्षरशः बरं वाटतं. आता मी तर महिन्यातून 2-3 वेळा जातच असतो कुठे ना कुठे. पण तर मला बोलला सांगणार आहे मला पण. आपण सोमवार ते शुक्रवार ते PCच्या पुढे बसत असतो, लोकांची किरकिर ऐकत असतो आणि आता फक्त इथे आपल्या पक्ष्यांचा आवाज येतोय, पाण्यांचा आवाज येतोय आणि आपण चालतोय फक्त. आणि कधी रस्ता संपेल माहिती नाही, पण आम्ही चालतोय. सकाळी 5 वाजल्यापासून चालतोय, थांबतोय, चालतोय. आता 10:40 झाली तरी चालतोय. तर सांगण्याचं तात्पर्य एवढंच की जे फळ आहे शेवटला ते खूप सुंदर आहे. त्यासाठी आम्ही आता आलं रे अंगावर असे भेंडी. असं शेवटचं जे फळ आहे ते भेंडी असं ऐकून असं डायरेक्ट घुसबम चालू भेंडी. असं मी आता बंद केलं आहे ब्लॉग बनवणं, नाहीतर थांबल्यावर कसं कंटाळा येतं. म्हणून कसं एकदा सुरुवात केली ना, भले थोडं 2 मिनटं, 5 मिनटं, 10 मिनटं जास्तीत जास्त ब्रेक घ्या. थोडासा ब्रेक घ्या, थोडासा पाणी पिया, एकदम घासावला पण करण्यापुरता. पण कसं थोडं स्लो आहे ना, एका रिदममध्ये चालत राहिलं ना, मग काय वाटत नाही, पाय दुखत नाही ना, दम लागत एवढं काय. मग कसं हळू 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 चालत प्रॉपर होऊन जातं. ते समजत पण नाही आणि बोलत कसं समजत नाही, कधी डिस्टन्स तो संपून जातो. म्हणून जास्त थांबू नका. आपला नवीन बघा, साला 5 मिनटं चालतं, 10 मिनटं बसा. मी पण बसतो. एक माणूस भेटला होता आता म्हातारा होते आणि विचारला किती मिनटं काका? काय नाही 5-10 मिनटं राहिलेत. पण यांच्यासाठी 5-10 मिनटं, त्या साल्यांसाठी अर्धा तास आहे. कारण की ते बघा अजून तिकडंच आहेत खाली. बघू काहीतरी वरती ओपन जागा आहे. ते मला वाटतं आय थिंक एवढ्या ओपनमध्ये वरती गाव टाईप आलं असावं, म्हणजे बाहेर पडावं. त्या जंगलातनं पूर्ण आपला पटारावं बाहेर पडत असू बहुतेक. आय थिंक रस्ता आहे ना रे परत वरती. वरती आलं, वरती आहे. कॅमेरा घुमा. इकडं लेफ्ट साईडला कुठल्या पण साईडने वरती असेल. तिकडे काय दिलेलं झाडावर, चल तिकडे खांडसकडे वरती आलं भावना फायनली बहुतेक. लय वरती चढला. एक्सपिरियन्स कसा होता? तगडा होता. मस्त होता. तगडा होता ना. यांचा आता एकेकाचा रिव्ह्यू घेऊ. सगळ्या शिव्या घालतील. हर्षद सावंत, कसा होता एक्सपिरियन्स? फाटलेली आहे. तुझा कसा होता एक्सपिरियन्स? हा खरं सांगतो, मला ॲक्च्युली वाटलं नव्हता हा ट्रॅक इतका वरती असणार आहे आणि ॲक्च्युली इतका वरती असणार आहे. डायरेक्ट स्ट्रेट होता. पण भारी होता ना, मजा आली ना. एक्सपिरियन्स मस्त होता, मजा आली. एकदम थ्रिल होता, एकदम थ्रिल. बट ओपिनियन घ्या. अजून आमचे काय मित्र यायचे बाकी आहे. नका करू. आम्ही 14 जण पोचलेलो इथे, अजून आमचे मित्र बाकी आहे, हळूहळू चढतायत. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, इथे बघा कसे थकलेले आहेत. हा आमचा XC प्राईम ब्लॉगर खूप थकलाय. खूप थकल्या म्हणजे साला मी कुठे जास्त हेच नाही केलंय आणि नॉनस्टॉप आहे. झोपलो पण नाही, नॉर्मल बसत होतं, ते पण नवीन सोबत बसत होतं. तर एक्सपिरियन्स असा आहे की एकदम सुंदर आहे, भारी आहे, बघण्यासारखे. फक्त ज्याला म्हणजे एवढं वरती चढता येईल त्यांनीच एकदम जो फिट असेल, एकदम पण फिट नाही, नॉर्मल जरी जो फिट असेल त्याने. जास्त जाडजूड येतात लोक, पण त्यांनी कसं त्यांना माहीत असतं की असं आहे. ते सगळे असे माहिती काढून येतात. जर माहीतच नसेल तर असं डायरेक्ट येऊ नका. आणि जरा प्रॉपर जरा शूज आणा, कारण की पाय सरकतात. जरासा पाय सरकला तरी इथं काय पण असं चुकीचं होईल. म्हणून एवढी रिस्क घेऊन येऊ नका.
प्रॉपर इन्फॉर्मेशन घ्या आणि प्रॉपर असं सेफ्टी पाहिजे तर गायडन्स घेऊन द्या. हां, इक्विपमेंट सोबत एक काठी तरी घ्या, पाहिजे दोरी बिरी ठेवा, कारण की वरती चढताना प्रॉब्लेम होतो आहे. आणि जसं तुम्ही नवीनला बघितलात, नवीनला आम्ही कसं सोबत घेऊन आलो, तसेच प्रत्येकाला सगळ्यांना सोबत घेऊन चढा वरती, कोणाला पाठी ठेवू नका, कारण की तर हे बघा, बघू शकता आमचे अगदी मित्र. रिव्ह्यू घ्या. खूपच छान होता. फक्त फॉरेस्टच्या इथून एक स्टीप लागतो, मग जो चढण आहे तोच कठीण आहे, बाकी सगळं सोपं आहे. जळगावचे तुषार पाटील, तुमचा एक्सपिरियन्स कसा होता? आतापर्यंत अजून आता आमचं दर्शन बाकी आहे. ते झाल्यानंतर परत उतरायचं आहे का कसं करायचं आहे ते पण ठरवायचं आहे. तर आतापर्यंत तर अतिशय आनंददायी, निसर्गरम्य पक्ष्यांचा किलबिलाट, आम्ही पक्ष्यांचा किलबिलाट, हाय आमचा दुसरा जळगावचा. जंगल, नवीन रेडी स्टडी सर्व बघितलं. हो एकदम छान होतं सर्व. आता बघू बाकी काय पुढे वरती. आता देवाचं दर्शन बाकी आहे. ते देवाचं दर्शन झालं ना, भेंडी म्हणजे एकदम असं सक्सेसफुल झालं. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आम्ही सगळे इथे पोचलेलो आहोत. सकाळचे 11 वाजले. नवीनची बॅग दे ना जरा. 5 वाजता ट्रेक चालू. खूप थकलेत. बस जाम चढली. बाहेर आलो शेवटीला. काय ताकद नाही राहिली अंगात बोलायची. कॅमेरा अलाउड नसेल इथं बाहेर. आय थिंक मी कॅमेरा ठेवतो आतमध्ये. फायनली वी रिच्ड द डेस्टिनेशन. आतमध्ये आलो आपण सगळेजण. तर भावांनो, परतीचा प्रवास आपला चालू झाला आहे. आता एवढी सुस्ती आहे ना डोळ्यावर, कारण की रात्रभर झोप नाही. गाडीत झोप आलीच नव्हती. पारा गाणी वाजत होता, त्यात ती गाडी दन 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 खिडकीवर वाजत होती, डोकं आपटत होती आपली, म्हणून झोपेचा पार बुजगा झाला होता. हळूहळू पुढं बघ. तर बघितलं, बोललो ना नमुनेत आपल्यासोबत. तर मग काय रे, वरती चढता चढता इथलं इथं आणि तोच रोड. आता आम्ही 5 ते 6 मिनटात धपाधप खाली आलोय. आणि आमचा म्हणजे ह्यांचाच अर्ध्यांचा विचार होता की तिकडनं पुण्यावरनं बसने वगैरे जाऊ. म्हटलं कशाला उगेच, इकडून गेलो तर पटकन जाऊ, हे का नाही. ते तिथूनच आणलं. सगळं पाणी नका यूज करू RS ला. एकच बॉटलीत बनवून का आता उतरलो खाली आपण. नाही, मी पिणार भाऊ. हाच प्यायचा आहे मेन. वरच मी पिणार ना, मी नाही फुकट घालून. नंतर तो दरीवाला प्यायचा साईडनं पूर्ण. तो दरी एक टाक का? हा टाक तो पचकड पूर्ण टाक. आपल्या पाठी गणेश मंदिर आहे. गणेश मंदिरापर्यंत पोचलो आपण. धपाधप पायाने लय वाटलं ह्या बुटानी. पायानी नाही, ह्या बुटानी. कुणीच घेऊ नका रे टिपची बुटं व्हायची कटकट. देवा, लय बेकार बुटं यार. तर मंदिरापर्यंत पोचलं. हे उतरलं का पटकन गाडीत बसायचं. समोर गाडी दिसली ना तर सुकून येईल. गेल्या बुटं काढणार त्या गाडीत. स्टेशनला कल्टी पाण्याच्या बाटल्या घेऊन. सो भेटू खाली आता पटकन. आलोय, बाय बाय. चार्जिंग नाही, गाडी भेटली आपल्याला. बाय बाय. पुढे एंड करू आपण. आता कुठं आपण जेव्हा विस्कटू ना सगळे तिथे एंड करू. काय झालं? ओके.
सो तसा आपला ट्रेक संपला आहे आता. गाडीत बसलोय, गाडीत बसून नेरळला जातो. नेरळला ट्रेन पकडून सगळे एक साथच जाणार आहे. ठीक आहे. सो फायनली आपण रात्री घरी पोचलो. रात्री म्हणजे लवकरच घरी आलो. मी आलो, आंघोळ वगैरे केली आणि आंघोळ करून झोपलो होतो आधीच नॉर्मली, कारण की माझ्यात काय तक आणि एवढे पाय वगैरे दुखत आहेत ना, भरपूर पाय दुखत आहेत. त्या शूजमुळे तर भरपूरच दुखत आहेत. आणि नंतर आता सकाळी अंग खूप दुखायला लागले. बॅक पेन होते, कंबरत भरले आणि थाईज वगैरे दुखत आहेत. ते झालं म्हणजे रात्री सगळे डिस्ट्रीब्यूट झाले आपण सगळेजण आणि येऊन गपचूप झुलले. आता सकाळी उठलो आहे, जराशी आंघोळ बिंघोळ केली आणि ब्लॉगची एंडिंग. ठीक आहे. सो ओव्हरऑल एक्सपिरियन्स भारी होता, मजा आली. आता लवकर काय आपण करणार ट्रेक, एक महिने पुढच्या नेक्स्टमध्ये कोणतरी दुसरा ट्रेक प्लॅन करू. तो सांगून बोलला आहे आपल्याला की आपण जाऊ, बघू. सो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि प्रेम द्या.